आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत की नवीन वेले मित्रांसाठी स्पेशली मी हा व्हिडिओ बनवतोय. आपलं महा ऑनलाईनच्या साईटवरती जायचं आहे. सर्वात आधी महा ऑनलाईनची साईटवरती गेल्यानंतर तुम्ही तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर ई डिस्ट्रिक्ट स्टेटस म्हणून तुम्हाला इथे ऑप्शन दिसतंय. ई डिस्ट्रिक्ट स्टेटस नवीन वेले मित्रांसाठी बघा. तर ई डिस्ट्रिक्ट स्टेटसवरती मी क्लिक केलं. थोडंसं वेट करायचं आहे, लोडिंग होईल. त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी ॲप्लिकेशन टाकलं होतं ती डेट खूप महत्त्वाची आहे, कारण की बरेचसे नवीन युजर मिस्टेक करतात की त्यांना माहिती नसतं की आता डाउनलोड कसं करायचं किंवा स्टेटस कसं चेक करायचं. करायला जातात पण चुकीच्या पद्धतीने चेक करतात. सर्वात आधी तुम्ही ज्या डेटला फॉर्म टाकला होता, जो कोणता असू द्या, उत्पन्न असू द्या, कास्ट सर्टिफिकेट असू द्या, तर बघा आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो की कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता. तर बघा, मी स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन सबमिटेड इथे तुम्ही दिसेल ई डिस्ट्रिक्ट्समध्ये. त्याच्यानंतर तुम्ही ज्या दिवशी ॲप्लिकेशन टाकलं होतं ती डेट निवडायची. आता मी उदाहरणार्थ इथे 10 तारीख टाकतोय आणि इथे 12 तारीख सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर सर्वात आधी जर ॲप्लिकेशन पूर्ण नसेल झाले तर तुम्हाला ते पेंडिंगमध्ये दिसणार. तर सर्वात आधी आपण पेंडिंगमध्ये चेक करायचं. पेंडिंगमध्ये नसेल तर मग तुम्ही HSM ऑथेंटिकेशन पेंडिंगमध्ये असू शकतं किंवा HSM साइन इन पेंडिंगमध्ये, तिन्हीपैकी एक ऑप्शनमध्ये असू शकतं. जर तुमचं अप्रूव्ह झालं असेल तर तुम्हाला ते तेव्हा अप्रूव्हमध्ये दिसेल. अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला तिथे स्टेटसमध्ये अप्रूव्ह पण दिसेल आणि तिथं ॲप्लिकेशन ID म्हणून दिसेल. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड होईल. अशा प्रकारे तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला शो होईल. हीच प्रोसिजर आहे नवीन वेले मित्रांसाठी ज्यांना डाउनलोड नाही करतायत त्यांच्यासाठी ही माहिती होती. नक्कीच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला पण क्लिक करून